नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, याच्या आधीसुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता की आरटीचा रिझल्ट कसा पाहायचा, आणि आतासुद्धा व्हिडिओ अपडेट करत आहे। कारण मित्रांनो, त्यामध्ये एक पद्धत सांगितलं होतं की आरटीचा रिझल्ट हा मोबाईलवरून कसा पाहायचा। आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला 3 पद्धतीने आरटीचा रिझल्ट हा पाहता येणार आहे, आणि तो कसा पाहायचा हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। सर्वात पहिलं तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन आरटी महाराष्ट्र सर्च करून येणारी पहिल्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येणार आहात। या पेजवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, आणि इथे तुम्ही पाहू शकता आरटी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून न राहता आरटी पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवरती अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागलेली आहे अथवा नाही याची खात्री करून घेणं गरजेचं आहे, असं सांगण्यात आलेलं आहे। तर हे तुम्ही वाचून घेतल्याच्यानंतर सिंपली खाली यायचं आहे। खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे। 93,009 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे रेग्युलर सिलेक्शन, आणि वेटिंग लिस्टवरती किती आहेत तर 71,276 हे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत। तर सर्वात पहिला आपल्याला पहिली पद्धत तुम्हाला तुमच्या मुलाचं आरटीमध्ये नंबर आलेला आहे का हे पाहण्यासाठी सिंपली मूळ निवड यादी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे फायनान्शियल इयर तुम्हाला दाखवलं जाईल 2024-25 हे असंच ठेवायचं आहे, आणि इथे डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा कोणता जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुमचा जो कोणता जिल्हा असेल मित्रांनो तुम्ही तो जिल्हा सिलेक्ट करून घेऊ, कोणता जिल्हा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मी सिंपली अमरावती जिल्हा हा सिलेक्ट करतोय। सिंपली मित्रांनो अमरावती जिल्हा हा सिलेक्ट करतोय आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करतोय। गो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर डाउनलोड सिलेक्शन लिस्ट PDF असं ऑप्शन येणार आहे। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही जो जिल्हा सिलेक्ट केला होता त्या जिल्ह्यातील संपूर्ण यादी तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे। तर इथे टोटल 96 पेजेस आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। या यादीमध्ये तुम्ही तुमच्या बालकाचं नाव टाकून सर्च करू शकता। मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही कंट्रोल F करून तुम्ही तुमच्या बालकाचं नाव टाईप करून सर्च करून घेऊ शकता मित्रांनो एवढ्या यादीतून। तर ही पद्धत झाली मित्रांनो आरटी सिलेक्शन लिस्टमधून नाव शोधण्याची। आता वेटिंग लिस्टमधून नाव कसं शोधायचं त्याची सुद्धा पद्धत तुम्हाला सांगतो मित्रांनो। यावरती क्लिक करायचं आहे, परत आपल्याला वेटिंग लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे पाहू शकता परत तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे सुद्धा तुम्हाला तुमचा जिल्हा हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जिल्हा सिलेक्ट करून मित्रांनो परत आपल्याला अशा प्रकारे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। परत गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। परत इथे तुम्हाला डाउनलोड वेटिंग लिस्ट असं दाखवलं जाईल, ही डाउनलोड करून त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बालकाचं नाव सर्च करायचं आहे। जर का तुम्हाला तुमच्या बालकाचं नाव वेटिंग लिस्टवरती जर आलेलं असेल तर किती नंबर वेटिंगवरती आहे हे सुद्धा तुम्हाला त्या लिस्टमध्ये दाखवलं जाणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो 2 पद्धतीने तुम्ही तुमच्या बालकाचं नाव चेक करू शकता। आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पद्धत मित्रांनो इथे ॲप्लिकेशन अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सिंपली इथे बालकाचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि सिंपली गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। गो केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता स्टुडंट नेम दाखवलं जाणार आहे, शाळेचं नाव दाखवलं जाणार आहे। सिलेक्शन वेटिंग टाईपमध्ये रेग्युलर सिलेक्शन, म्हणजेच इथे रेग्युलर सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे रेग्युलर सिलेक्शन इथे दाखवत आहे। अलोकेटेडमध्ये यस दाखवत आहे, म्हणजेच शीट ही अलोकेट करण्यात आलेली आहे, आणि ॲडमिशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे। पेंडिंग का दाखवत आहे तर तुम्हाला आरटी अंतर्गत जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जायचं आहे। त्या डॉक्युमेंटसोबत इथे तुम्ही पाहू शकता व्ह्यू अँड प्रिंटचं जे ऑप्शन दिलेलं आहे ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करून सुद्धा तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे, आणि ॲडमिशन कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।